श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला साबुदाणे बटाट्याची भजी दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे साबुदाणे आहेत, पाव किलो घेतले आहेत मी. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. ही साखर आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी. हे थोडे हे आहेत जिरं. हे 4 मिरचे आहेत कमी तिखटवाले. तुम्ही तिखटवाले घेतलं तर कमी घ्या तुम्हाला तिखटाप्रमाणे. ही मीठ आहे. हे बटाटे आहेत 4, म्हणजे मध्यम आकाराचे. मोठे घेतला तर 2 चालतील, पण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता हे साबुदाणे आहेत ते मी मिक्सरला पहिले बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मिरचे घालणार, नंतर बटाटी घालणार आणि ते लावून घेणार. पहिली याची पूड बनवून घेते साबुदाण्याची. हे उपवासाची जायची भजी. साबुदाण्याची पावडर झाली आहे, बारीक करून घेतलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये ही साखर टाकते चवीपुरती. आपल्याला हवी असेल तर घ्या, नाही घेतली तरी चालतं. मी आपली घेते म्हणून मी घेतली. हे जिरं आहे थोडंसं. उपवासाला खात असाल तरच तुम्ही घ्या, नाही तर नाही खायला घेतलं तरी चालेल. मी त्याच्यामध्ये घातले. हे मिरचे 4 तुकडे करून घेतले आहेत मी. आणि जेवढी बटाटी आपल्याला लागेल ना तेवढी आपण मी तुकडे करून ठेवले आहे. 4 बटाटे घेतलेले बारकेवाले. तेवढे आपण घालून हे आता मिक्सरला लावून घ्यायचं. मग तुम्हाला दाखवतो हे पीठ तयार झाल्यावरती. तर एवढे टाकून घेते आहे मी ह्याच्यामध्ये आणि मिक्सरला लावून घेते. आणि मीठ पण टाकायचं ह्याच्याबरोबरच, जेवढं आपल्याला चवीला पाहिजे तेवढं. तेव्हा अशी झाली तयार. आता एक बटाटी राहिली आहे तशी. ही बघा, हे अशा प्रकारे ही बटाटी राहिली आहे. नंतर घातली ना म्हणून ती राहिली आहे. त्यात बाजूला करून ठेवते. बाकी असं व्यवस्थित झालं आहे. अशी आता ही भाजी घालायची आहे आपल्याला. छोटी छोटीच घालायची, जास्त मोठी नाही. ही उपवासाचीच भजी आहे. उपवासाला आपण करू शकतो, पण छान लागतं. अशा प्रकारे माझी सगळी भजी तळून झालेली आहे तयार. ही भाजी तुम्ही तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायची. उपवासाची आहेत म्हणून खोबरं आणि हे लसूण नाही घालायची, शेंगदाणे घालायचे, खोबरं आणि मिरची हे घालून तुम्ही चटणी बनवू शकता आणि त्याच्याबरोबर खाऊ शकता. हे बघा, हे अशी एकदम मस्त झाले. हे बघा अशा प्रकारे चवीला पण छान लागतात. एकदा नक्की करून बघा उपवासाला. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नक्की करा हां, कारण एवढ्या रेसिपी आम्ही करतो पण तुम्ही एकही हे करत नाही आहे. कमेंट मी नाही करत, काय नाही करत.